उन्हाळा सुरू झालेला आहे, मग या उन्हाळ्यात थंड पेय बनलेच पाहिजे नाही का? दुपारच्या टायमात असे थंडगार ड्रिंक्स बनवण्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी जलजीरा पावडर, जी पटकन होते आणि 4 ते 5 महिने टिकते। सर्वात अगोदर आपल्याला 4 ते 5 चमचे जिरे घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मी इथे मातीचा तवा घेतलेला आहे, तुम्ही कोणतंही भांडं घेतलं तरी चालते। आता हे जिरे भाजत असताना लक्षात घ्यायचं आहे, खूप आंबळ उंबळ न भाजता या जिऱ्याचा डार्क ब्राऊन कलर होईल अशा पद्धतीने हे जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। जलजीरा पावडर आपण पाणीपुरीसाठी सुद्धा यूज करतो आणि ड्रिंक्ससाठी सुद्धा यूज करतो, त्यामुळे जलजीरा पावडर ही घरात असलीच पाहिजे। बघा, अशा पद्धतीने हे जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता आपण इतर मसाले भाजून घेऊ। आपल्याला याच तव्यावर ॲड करायचे आहे 8 ते 10 मिरे आणि 4 ते 5 लवंग। जिरे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे साईडला। मिरे म्हणजे ब्लॅक पेपर आणि लवंग हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे, फक्त 10 ते 20 सेकंदसाठी। जलजीरा पावडर बनवायला काहीच वेळ लागत नाही आणि घरच्या घरी बनलेली असते, त्यामुळे ही तेवढी हायजेनिक सुद्धा असते। आता मिरे आणि लवंग आपण त्याच जिऱ्यामध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। ही जलजीरा पावडर तुम्ही एकदा बनवून ठेवल्यावर 4 ते 5 महिना सहज टिकेल। चला तर आता पावडर बनवून घेऊया। आता एका मिक्सरच्या भांड्यात हा मसाला आपण भाजलेला आहे यामध्ये ॲड करायचे आहे जिरे, लवंग आणि हे मिरे, आणि यामध्येच आपण काही पावडर ॲड करणार आहोत, ज्यामुळे जलजीरा पावडर ही खूप टेस्टी लागते। 1.5 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून ब्लॅक सॉल्ट आणि 2 टेबलस्पून आमचूर पावडर। यामध्येच आपल्याला 1/2 टेबलस्पून साधं मीठ ॲड करायचं आहे। बघा, बाहेर जेव्हा आपण ही ड्रिंक पितो तेव्हा आपल्याला त्यामध्ये काहीतरी आंबटपणा लागतो नाही का? या आमचूरमुळेच ही ड्रिंक तेवढी टेस्टी होणार आहे। बघा, जलजीरा पावडर तयार करायला काहीच वेळ लागत नाही। बघा, आपली पावडर सुद्धा रेडी आहे। आता आपण छान ड्रिंक तयार करून घेऊ। आणि हो, ही पावडर जर बारीक झालेली नसेल तर तुम्ही ही व्यवस्थित चाळून घ्यायची आणि जे राहिलेले जाड जिरे आहेत ते परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचे आहे आणि त्याची सुद्धा व्यवस्थित पावडर करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपली पावडर ही तयार झाली पाहिजे। परफेक्ट जलजीरा पावडर आपली रेडी झालेली आहे। तर आपण आता ड्रिंक बनवून घेऊया। एका काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला घ्यायचा आहे 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून शुगर किंवा शुगरची पावडर घेतली तरी चालते, आणि 1 टेबलस्पून जलजीरा पावडर, आणि यामध्ये आपल्याला काही आईस क्यूब ॲड करायचे आहे आणि थंडगार मस्त पाणी ॲड करायचं आहे। हे मस्त असं आपल्याला स्पूनने फिरून घ्यायचं आहे आणि बघा, परफेक्टली जलजीरा ड्रिंक आपली रेडी आहे। बाहेर सुद्धा जलजीरा ड्रिंक हे आपल्याला अशाच पद्धतीने मिळते आणि लिंबूचं एक स्लाइस अशा पद्धतीने काचेच्या वर कट करून लावून द्यायचं आहे। बघा, आला ना बाहेरच्या सारखाच लुक। आता आपण इथे जिरा सोडा तयार करून घेऊया। जिरा सोडा तयार करण्यासाठी मी या ग्लासमध्ये ॲड केलेली आहे 3 to 4 आईस क्यूब। यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे ही जलजीरा पावडर जी आपण तयार करून घेतलेली आहे। यामध्येच टेस्टसाठी आपल्याला टाकायचं आहे ब्लॅक सॉल्ट आणि 1/2 टेबलस्पून ॲड करायचं आहे आपलं साधं मीठ, आणि यामध्येच आपण ॲड करणार आहोत सोडा वॉटर। बघा, परफेक्टली जिरा सोडा सुद्धा आपला रेडी आहे। तर अशाच पद्धतीने ड्रिंक सुद्धा तुम्ही घरी तयार करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची जलजीरा पावडर कशी तयार झाली, आणि जिरा सोडा किंवा जलजीरा ड्रिंक सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तयार करून बघा। तर असेच वेगवेगळे आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शुभ उर्सल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि एन्जॉय करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये।